सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज आपल्या या भावडी गावातील 4थ्या दिवसाचं हे 3रं सत्र आहे। प्रत्येक जण इथं आलेला परमेश्वर भेटावा, परमेश्वर जो आनंद देण्यासाठी सृष्टी निर्माण करून मला बोध दिलेला आहे तो मिळवण्यासाठीच प्रयत्न करत असतो। इथं आता मी तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारला की देव कोणाला पाहिजे, सर्वांचे हात वरती राहतील, आहे की नाही? कारण प्रत्येकजण धार्मिकता करतोय देव व्हावा, देव भेटावा। नुसतं आपलंच नाही, अन्य लोक ज्यांनी उपदेश घेतला नाही, ज्यांना बोध नाही, ते सुद्धा धार्मिकता करतात। त्यांना जर आपण विचारलं धर्माचं कारण काय, धार्मिकतेचं कारण काय, तर ते म्हणतात देव व्हावा। तर हा थोडासा बुद्धिवादी असतो, तो विचारल, नाही तर तो म्हणतो शांती मिळेल, पैसा मिळेल, हे भेटेल, ते भेटेल। या उद्देशाने धार्मिकता करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे। आपणही धार्मिकता त्याच उद्देशाने करतो, परमेश्वर मिळावा, परमेश्वर भेटावा, आपला जन्ममृत्यूचा रोग जो आहे तो निघून जावा आणि परमेश्वराचा आनंद प्राप्त व्हावा। परंतु मग खरंच आपल्याला प्राप्त होईल का आणि का होत नाही? तर ते मिळवण्यासाठी परमेश्वराने जे उद्देश सांगितलेले ते स्पष्ट शास्त्रामध्ये सांगितल्यानंतर जे करण्याची कृती आहे त्यावरती जाण्याचा निर्णय आहे, तो निर्णय मात्र आपला होत नाही। आणि हा जो निर्णय आहे तो न होण्याचं कारण काय असेल याचा आपण कधीच विचार करत नाही। कार्याला आपण आलेलो आहोत, आपण धार्मिकता करतोय, जे जे आपल्याला दिसेल, समजेल, कळेल, कोणीतरी सांगतील त्या पद्धतीनं आपण धार्मिकता करतोय। कोणी असा या जगात व्यक्ती नाही, जीव नाही की तो धार्मिकता करत नाही। जगात प्रत्येकजण धार्मिकता करतोय। निरीश्वरवादी सुद्धा धार्मिकता करतात, त्यांची कोणावर तुझं कुठंतरी श्रद्धा असते, आपल्या हातावर, आपल्या कामावर, आपल्या कर्मावर, म्हणजे श्रद्धा आहे। म्हणजे प्रत्येक व्यक्ती धार्मिकता करतात, पण का धार्मिकता करता याचं कारण मात्र त्यांना माहीत नाही। शास्त्रानुसार, शास्त्राच्या तत्वानुसार, परमेश्वराच्या उद्देशानुसार, ध्येयानुसार मात्र ते कारण त्यांनी बदलून टाकलेलं आहे। तुम्ही अन्य लोकांना विचारा, तुम्ही धार्मिकता का करताय? तुम्ही काम करता, कष्ट करता, पैसा भेटतो, कोणी व्यवसाय करतंय, कोणी नोकरी करतंय, कोणी आणखीन काय काय करतंय, त्यातून पैसा मिळतोय, पैशातून घर चालतंय, प्रॅक्टिकल सत्य आहे। मग धार्मिकता करण्याचा उद्देश काय, धार्मिकतेचा काय संबंध आपल्या जीवनाशी, याचा कोणी विचार करत नाही। एक इनसिक्युअर फील करतो आपण, एक भीती आहे आपल्या मनामध्ये, आणि मग कोणाचा तरी कशाचा तरी आधार पाहिजे आपल्याला, म्हणून धार्मिकता करणाऱ्यांची संख्या 99.99% आहे। आणि जे उरले त्यांच्यामधली 99.99% धार्मिकतेची उद्देश काय, भीती आहे मनामध्ये, परंपरा आहे, मॉब सायकोलॉजी आहे, या उद्देशाने धार्मिकता करतात। त्यातला एखादा जाणीवेचा असतो, थोडासा पुढं सरकतो आणि मग त्याला एक विशिष्ट कारण सांगता येतं की मला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे। कारण हिंदू धर्माचा मूळ तत्व काय आहे, पुनर्जन्म, जन्माला आलो, मरतो, कर्म जोडतो, नरकात जातो, आता नको, आणि म्हणून मी धार्मिकता करतो। आता धार्मिकता हे कारण त्याला का कळालं, का समजलं? कारण सारे लोक बघा, तुम्ही कोणाला विचारा ते म्हणतात शांती भेटली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, जन्माला आलो आहे तर असं कसं काय सोडता येईल, संस्कार असतात, पगडा असतो, भीती असते, अशा अनेक कारणापैकी त्याचं अनेक कारणातलं एक कारण घेऊन तो पळत असतो। परंतु धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, जो थोडासा विचार करल, आपल्या डोक्याचा वापर करल, बुद्धीला ताण देईल। धर्म कोणा आयऱ्या-गैऱ्याचं कामच नाही। आणि ह्या ज्या कारणांनी धार्मिकता केल्या जातात ते बुद्धीचा मात्र विचारच करत नाही, बुद्धीचा वापरही करत नाही, करायचं म्हणून करायचं। कितीतरी गर्दी आपल्या इतर अनेक मंदिरांमध्ये दिसते। अमावस्या पौर्णिमा असेल तर ती गर्दी 4 पटीनं वाढते, काही विशिष्ट अजून काही दुसरं सण असेल त्याच्यात आणखीन वाढ होते।
तुम्ही कधी सर्वे करत नाही, कधी विचार करत नाही, चिंतन करत नाही, आपल्याला काय करायचं असं म्हणतो, परंतु मी अनेक ठिकाणी जाऊन का धार्मिकता करता, तुम्ही कशासाठी आले, यांची तुमची ओळख आहे का, जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटणार आहे का, एकालाही उत्तर देता येत नाही. याचं कारण परमेश्वराचा जो धर्म असेल, देवतेचा धर्म असेल किंवा धार्मिकतेचा उद्देश असेल, हा बुद्धीशी निगडीत आहे, विचार करणाऱ्याशी निगडीत आहे. भौतिक जगामध्ये एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर आपण चौकशी करतो, कोणाला तरी विचारतो, मार्गदर्शन घेतो. एखादा छोटासा निर्णय असेल तरी आपण एकटा निर्णय घेत नाही, 4 लोकांना सहभागी करून घेतो. का? फसू नये, चुकीचं वाटू नये, वेळ वाया जाऊ नये, पैसा वाया जाऊ नये. आपल्या मनाने जरी निर्णय घेतला पण आपण 4 लोकांचे सल्ले घेतो. आपल्याला एखादा आजार झाला, आपल्या डॉक्टरकडे गेलो आपण, त्यांनी चेकअप केलं आणि ते चेकअप केल्यानंतर निदान झालं आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल, तरी आपण सेकंड ओपिनियन दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, तिसऱ्या डॉक्टरकडे जातो, मग निर्णय घेतो. तिथं आपलं डोकं बरोबर चालतं का, तर फसू नये, पैसा वाया जाऊ देऊ नये, आणि टळलं तर टळलं ऑपरेशन. मग आयुर्वेदाकडे जातो, होमिओपॅथीकडे जातो, काही करता येतं का पाहतो, तिथं भरपूर बुद्धी आपण लावत असतो. पण धर्मामध्ये बुद्धी लावणाऱ्यांची संख्या नगण्य आहे, नाहीच्या बरोबर आहे, आणि धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे. म्हणून मी सांगत राहतो, इथं येणारा आयऱ्या गायऱ्या नाही आहे, कोणी नाही आहे, तुम्ही हजारातून एक आलेले आहे. तुम्ही आता 50 लोक इथं बसलेले आहे ना, तर एकाच्या पाठीमागे 999 सोडून आलेले आहे तुम्ही. देवानेच सांगितलं आहे, एक शेषरेषू, सत्य काय आहे, परमेश्वर काय आहे, माझी मुक्ती कशाने मिळणार आहे, हा शोधणारा, हा विचार करणारा, थोडासा बुद्धीला ताण देणारा, हा 999 सोडून एक आलेला असतो पुढं. आणि हे जेव्हा 1000 तयार होतात त्यातून एखादाच म्हणतो की आता नाही तर कधीच नाही, आता केलंच पाहिजे, तो अधिक बुद्धीला ताण देईल. सर्वसामान्य विचार काय करतो, सर्वसामान्य माणूस काय डोकं लावायचं, आपण कशाला डोकं लावायचं, चाललंय वाडवडिलांनी केलंय, आपण करतोय, समाज करतोय, आपणही करतोय, हे जात आहे आपणही जायचं, हे करताय आपणही करायचं. आपलं का काम आहे का ते, आपल्याला संसार करावा, मस्तपैकी पैसे कमवावेत, त्या पैशातून आपलं सुख विकत घ्यावेत, कशाला डोकं लावायचं. सर्वसामान्य माणसांचा हा सर्वसामान्य विचार असतो. पण थोडासा पुढं जाऊन तो विचार करतो एखादा की अरे हे काय नेमकं बघायला पाहिजे, का करायची धार्मिकता, कशाची करायची, कोणाशी करायची, त्यातून काय मला मिळणार आहे, जे मिळवायचं आहे ते खरंच मिळणार आहे का, तर नुसतीच वाया जाणारी गोष्ट आहे. इथं खर्च करायचं तर का करायचा, कोणी पंगत मागितली तर का करायची पंगत, इतकीच का तितकीच का, एवढेच लोक आहे का, किती डोकं लावतो आपण. थोडासा पुढं सरकलेला तो म्हणतो धर्म ही काही सोपी काम नाही, सोपी गोष्ट नाही, आव्हान आहे ते, कोणा आयऱ्यागायऱ्याचं कामच नाही, कारण तो थोडासा पुढं सरकला आहे. त्याच्याही पुढं जाऊन विचार करतो परमेश्वराचा की ह्या परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, स्वतः अवतार घेतला आहे, जीवासाठी जीवासारखा होऊन आला आहे, देह धर्म जीव धर्म स्वीकारले, वाडोवेडी फिरला आहे. का करतो परमेश्वर हा बुद्धिवादी त्याच्याही पुढे जाऊन विचार करतो, हे का करतोय परमेश्वर, कशासाठी करतोय, काय करायची गरज पडली त्याला, आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी. म्हणजे आपलं हित म्हणजे काय, आपलं भलं म्हणजे काय, आणि हे सर्व जेव्हा तो शोधतो, अभ्यासतो, जाणतो, समजून घेतो, तेव्हा म्हणतो अरे बापरे, ही तर सर्वात मोठी संधी आहे. अनंत जन्मात अनंत सृष्टीत मी जे केलं ते न करण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी दिलेलं परमेश्वराने धर्माचं एक संधी आहे आपली. ती संधी पाहून जेव्हा तुम्ही धर्माच्या बाजूने विचार कराल, धर्माकडे बघाल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वराचे भक्त व्हाल, तेव्हा खऱ्या अर्थाने दैवराटीचे व्हाल. कारण धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे. बरं, आपण धार्मिकता करत आलो, आपण आता काल परवा सकाळी वेगवेगळे विषय घेऊन आलेलो आहोत तुमच्या पुढे. विषय थोडे बुद्धिवादीचे आहे आणि धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, म्हणून आपले विषय बुद्धीशी निगडीतच आहे. काहीतरी मग इकडूनचं तिकडं तिकडूनचं इकडं टाईमपास करून 1 तास काढायचा आणि तुम्ही दिलेलं मी घ्यायचं आणि निघून जायचं, हा काय माझा बिझनेस नाही आहे. उद्देश काय आहे, स्पष्ट आणि क्लिअर आहे, पारदर्शक आहे, की जे देवाने सांगितलं, जे मला कळालं ते तुम्हाला सांगणं. तुम्ही ऐकणं न ऐकणं ही तुमची स्वतंत्री. तुम्ही परमेश्वराने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, मेंदू दिलेला, त्याचा वापर करायचा नाही करायची ही तुमची स्वतंत्री. योग्य आहे की अयोग्य आहे हे पाहणं, शोधणं, त्यावरती निर्णयावरती जाणं ही तुमची स्वतंत्री.
मात्र परमेश्वराने सांगितलेला धर्म हा बुद्धीशी निगडीत असल्यामुळं आपले विषयसुद्धा बुद्धीशी निगडीतच राहतात. थोडेसे वेगळे वाटतील, थोडेसे मोठे वाटतील, परंतु ह्याच उद्देशासाठी परमेश्वराने हा सारा उपद्याप केलेला आहे. दंडोत बाबा, या बाबांना बसायला जा करून जागा. पाठ लावा ना बाबा, तुम्ही पाठ लावा. शरद दादा तुम्ही सारखा पुढं. असं सांगायची गरज नाही पडली पाहिजे, पटकन उठायचं आणि बाबांना बसायला द्यायचं, आहे की नाही. तर धर्म हा बुद्धीशी निगडीत असल्यामुळं बुद्धीचा विचार करून जो धार्मिकता करतो त्याला मात्र परमेश्वर भेटतो, लक्षात घ्या. मग आपण आजपर्यंत बुद्धीचा विचार केला आहे का नुसतंच परंपरागत बाबांनी सांगितलं आम्ही करतोय, तुम्ही सांगताय तो करतोय, तसं चाललं आहे. संशोधन केलं आहे का, शोधलं आहे का, हे खरं आहे की खोटं आहे, की योग्य आहे की अयोग्य आहे. ना आपणही धार्मिकता करत असताना ज्या धार्मिकतेतून आपण परमेश्वर प्राप्तीचे जे स्वप्न पाहतोय, महत्त्वाकांक्षा पाहतोय, त्यातून मात्र परमेश्वर आपल्याला भेटणार नाही भेटू शकत. कारण जे परमेश्वराने सांगितलेलं नाही आहे तेच आपण आजपर्यंत करत आलो. याचा सहजच विचार करा. हा तर धर्मातला एक पार्ट आहे, हा एक भाग आहे, हा संस्कार आहे, हा विधी आहे. विधीने विधी स्फुरतोय. आपण त्या धर्माला, त्या परमेश्वरीय मार्गाला चिटकून राहावं यासाठी दिलेला हा एक साधन आहे. आणि त्यातच जर अडकलो आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्तीचे जर आपण उद्दिष्ट ठेवले तर ते होऊ शकत नाही. आणि म्हणून हा बुद्धीशी निगडीत असलेला विषय आहे. जर परमेश्वराने दिलेला धर्म बोधाच्या माध्यमातून आपल्याला समजला आहे, कळाला आहे, तर त्याचं संशोधन करणं, ते शोधणं आणि त्यावरती जाणं हे आपलंच काम आहे. परंतु आपण आपल्या बुद्धीशी निगडीत नसल्यामुळं आणि जीव स्वार्थी असल्यामुळं जिथं भौतिक जगाचे फायदे आहे, सुख आहे, त्याचा विचार आपण फक्त करत राहतो. इकडचा विचार ऊर्ध्वगतीचा आहे, वरती जाण्याचा आहे. त्याच्यामुळे इथं आपण डोकं लावत नाही, एनर्जी वेस्ट करत नाही. मी अनेक लोकांना जेव्हा सांगितलं की कशासाठी करायचे रिकामे उद्योग, आपल्याला देव भेटलाय, आपण धार्मिकता करायची, जायचे, स्थानवंदन करायचं, साधू संतांना क्रिया करायच्या, संकल्प सोडायचा, जे जे परंपरेने आलेले आहे ते करायचं. पण जेव्हा हा विषय येतो की हे करतो ते कशासाठी, मग देव मिळवायसाठी, मग देव मिळणार आहे का यातून, तर मग प्रश्नाचं उत्तर मात्र नकारात्मक येतं. मग नकारात्मक येतं तर या करण्याला कुठपर्यंत निगडीत आपण धर्माला ठेवायचं, आपल्या जीवनात ठेवायचं, याचा आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहे अशा का ज्या आपल्यापर्यंत धर्माच्या अनुषंगाने आलेल्या आहे, परंतु धर्माचा एक भाग असून तो एक संस्काराचा विषय आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपण विचार करून थोडंसं पुढं सरकू. जर यातून जर धर्म भेटत नाही, माझ्यामध्ये बदल झाला नाही, सर्व समजल्यानंतर मी संकल्प सोडत नाही, त्या अनुषंगाने विचार करत नाही, त्याग करत नाही, त्या बाजूने विचार न करण्याचं कारण काय की धर्म हा बुद्धिवादीशी निगडीत असल्यामुळे आपण बुद्धीचा विचार करत नाही, म्हणून हे प्राप्त आपलं होत नाही. आपल्याला त्याच्यावरती जाण्याची इच्छा होत नाही, वासना होत नाही. देव भेटावा हे वाटतंय, परंतु देवाने जे सांगितले ते न करण्यासाठी इच्छा होणं म्हणजे बुद्धीचा वापर करणं, बुद्धीचा विचार करणं. आपण बुद्धीचा विचार न केल्यामुळं आजपर्यंत आपण करत आलो त्यातून परमेश्वर कधीतरी आपल्याला कळतं की अरे याच्या पलीकडं परमेश्वर आहे, याच्या पुढे परमेश्वर आहे, तिथं जावं लागेल. हे भ्रम आपल्या मनात झालेले आहे, ते भ्रम आपल्याला तोडावं लागतील. अन्य माणूस असतो जी धार्मिकता करत असतो, सकाळ दुपार संध्याकाळ कर्मजड आहे, भक्तजड आहे, पळत असतो, या देवतेला जा, त्या देवीला जा, इकडं जा, तिकडं जा. संस्कार असतो, भीती असते, मनामध्ये कन्फ्युजन असतं, संभ्रमावस्था असते, काही भौतिक जगाच्या काही गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतात म्हणून धार्मिकता करत राहतो आणि त्याला वाटतं जे करतोय मी तेच योग्य आहे, तेच योग्य असल्यामुळं जे मला पाहिजे ते आम्हाला भेटणारच आहे. त्याचा उद्देश तेवढाच सीमित असल्यामुळं तो ते करत राहतो. पण एखादा तुमच्यासारखा बुद्धिवादी माणूस भेटतो, अरे का धार्मिकता करतो, कशासाठी करतो. परमेश्वर म्हणतात की धर्म हा शास्त्राचा आहे, धर्म हा अभ्यासाचा आहे. एखाद्या अज्ञानी जीवानी सुद्धा अभ्यास करावा. का करावा म्हणले, फक्त सृष्टी का निर्माण केली आणि कोणी केली ही उत्सुकता तर निर्माण होऊ द्या, ही चिकित्सा तर निर्माण होऊ द्या, त्याच्यासाठी तर अभ्यास करा, बाकीचं जाऊ द्या पुढचं. ही सृष्टी निर्माण झाली आहे,
कोणी केली आणि कशासाठी केली, हे दोनच प्रश्न शोधण्यासाठी तरी अभ्यास करा. बाकी जाऊ द्या, तुमच्या जीवनाशी भल्याशी हिताशी निगडीत असलेला विषय खूप पुढं आहे. आनंद, जन्म, मृत्यू, सुख दुःख हा विषय जाऊ द्या, द्या सोडून. परंतु सृष्टी का आणि कशासाठी निर्माण केली हे जाणण्यासाठी तरी अभ्यास आपण केला पाहिजे. आता अभ्यास करायचा तर बुद्धी आली, कोण डोक्याला ताण करून घेईल. म्हणून आपण जे करत आलो, मग पारायण असेल. आता सकाळी त्या एका ताईने विचारलं, मग बाबा तुम्ही म्हणता पारायण करू नका, हे करू नका. नाही नाही, मी सांगितलं नाही पारायण करू नका, पारायण करा, पण कोणतं करा आणि कोणतं करायचं नाही, किती दिवस करायचं आणि किती दिवस नाही करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही दत्तात्रय कवचाचं पारायण 25 वर्षे करताय, ते नाही करायला सांगितलं आहे. तुम्ही सूत्रपाठाचं पारायण करा. पारायण म्हणजे प्रार्थना, समज, आपल्या बुद्धीला खुराक देणं, चालना देणं, प्रेरणा देणं. असे सूत्रपाठ जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल, कारण परमेश्वराने श्रीमुखी सांगितलेले हे तत्त्वज्ञान आहे. जोपर्यंत तत्त्वज्ञान कळत नाही तोपर्यंत देव समजत नाही. जोपर्यंत देव समजत नाही तोपर्यंत देव मिळवण्यासाठी आपली प्रक्रिया चालू होत नाही, सुरुवातच होत नाही. तो कळाला पाहिजे, तो शास्त्रातून कळणार आहे. सकाळीच मी सांगितले लीळा, देव कशाने ओळखायचा, देव शास्त्राने ओळखायचा, देव ज्ञानाने ओळखायचा. आणि तेच आपण जर स्वीकारलेलं नसेल, देव जर समजला नाही, देव नाही कळाला, तर देव मिळवण्यासाठी जे करावं लागतं ते आपल्याच्याने होतच नाही. आणि का होत नाही, तर आपण बुद्धिवादी झालो पाहिजे. म्हणून मानव हा बुद्धिवादी असतो. मानव बुद्धिवादी असतो, विचार करणारा असतो, चिंतन करणारा असतो. बिंडोक माणूस महानुभाव नसतो, हे लक्षात घ्या. आणि तो बिंडोक माणूस जेव्हा महानुभाव होतो तो डोकेबाज होतो, हे पण लक्षात घ्या. इकडं आलं का सर्टिफिकेटची गरजच नसते, परंतु आपण त्यात बसतो का हे बी बघा. कारण आपण त्या बाजूनी विचार करून जर चालत असेल तर, आपण कालच एक विषय घेतला तर आपण खरेच महानुभाव आहोत का, त्यातला हा विषय निगडीत आहे. आपण बुद्धिवादी असेल, विचार करणार असेल, प्रत्येक गोष्टीला प्रमाण विचारत असेल, शास्त्र काय सांगतं आपल्याला, जे प्रमाण आहे श्रुती आणि स्मृती, लीळाचरित्र काय सांगतं, स्मृतीस्थळ काय सांगतं, हा विचारणारा जो आहे तो महानुभाव असतो. कारण हा विषयी बुद्धीशी निगडीत आहे. म्हणून आपण धार्मिकता करत असताना बुद्धीचा वापर केला पाहिजे. का आणि कशासाठी हे प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजे. आणि जर आपल्याला ते प्रश्न पडत नसतील आणि आपल्याला परमेश्वर प्राप्त व्हावा ही इच्छा होत नसेल, तर आपल्या क्रियेचा स्वीकार होत नाही. आपल्याला काय हिंमत होत नाही, आपल्या पुढं का जाण्याची इच्छा होत नाही, याचे कारण आज आपण बघतो. याचे कारण, पहिलं कारण आहे बुद्धी, त्याचा वापर. सायंटिस्ट लोकांनी सांगितलेलं आहे की सर्वसामान्य माणूस आपल्या मेंदूचा वापर किती करतो, फक्त अर्धा टक्का. किती म्हणजे 99.अर्धा% आपली बुद्धी तशीच पडेल. अजून जे थोडेसे पुढं फॉरवर्ड आहे, आज कॉम्प्युटरच्या जगात आहे, इंजिनिअरिंगच्या जगात आहे, काही व्यावसायिक आहे, नोकरी आहे, IT इंजिनियर आहे, ते 2% विचार करतात. फक्त 2% फक्त मेंदूचा वापर करतात. जे सायंटिस्ट आहे, काहीतरी संशोधन करतात, 12-12, 15-15, 20 वर्ष एकच गोष्टीच्या पाठीमागं रट्टा लावलेला असतो त्यांनी, ते 3.5% मेंदूचा वापर करतात. आपण अर्धा टक्का जर मेंदूचा वापर करत असेल तर आपण महानुभाव आहे का. आपण प्रत्येक बाबतीत विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि आपली वासना न होण्याचं कारण, परमेश्वर प्राप्त व्हावा ही उद्देश, हा ध्येय आपल्या डोक्यामध्ये न येण्याचं कारण आपण बुद्धिवादी नाही आहे. आपल्याला पहिले बुद्धिवादी व्हावं लागेल. धर्म हा प्रगल्भ आहे, बोल्ड आहे, खूप मोठा आहे, मर्यादेच्या पलीकडं आहे. ती विचारधारा आपली जर निर्माण झाली तर आपण त्या तत्वात, त्या सिद्धांतात, त्या चौकटीत बसतो, तर आपण परमेश्वराचे भक्त होऊ शकतो. सुरुवात तर आपली तिथून झाली पाहिजे, डोक्यापासून. जो अन्य माणूस आहे त्याला जेव्हा समजल्यानंतर मग तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, त्याचा भ्रम तुटला, देवता आणि परमेश्वरातला फरक समजला, मग तो भक्तीला लागला. कोणाच्या? परमेश्वराच्या भक्तीला. त्याला वाटलं परमेश्वर समजला, कळाला, उपदेश घेतला, चला बस, बात खतम, आपल्याला आता देव भेटला. थांबून गेला तो इकडं आला आहे, परंतु तिकडचाच आहे अजूनही. मग त्याला तुमच्यासारखा आणखीन कोणीतरी भेटतो, अरे अभ्यास करावा लागतो, सूत्रपाठ आहे, लीळाचरित्र आहे, भगवद्गीता आहे, दृष्टांत पाठ आहे, अधिक अधिक अधिक. मग तो अभ्यास करायला लागतो, त्याचा तिथलाही भ्रम तुटला. अभ्यास करायला लागला का त्याला मग 2-4 लीळा, 2-4 सूत्र, 2-4 दृष्टांत यायला लागले, बोलायला लागले. तो म्हणतो आता भेटला देव.
मग कोणीतरी भेटतो, तो भ्रम तुटतो. असे भ्रम आपले तुटत तुटत जो जात असतो ना आणि पुढं पुढं जो सरकत असतो, प्रगतीची आस जो ठेवत असतो, तो धर्माला निगडीत असतो, धर्मामध्ये असतो. जेव्हा डोक्याचा वापर कराल, जेव्हा बुद्धीचा वापर कराल, तेव्हा तुम्हाला विचारावं नाही लागणार. सांगितलं हे खरं आहे, शास्त्र आहे, प्रमाण आहे, ब्रह्मवाणी आहे, परमेश्वराच्या श्रीमुखीचं आहे, निर्णय लगेच. पण कितीतरी प्रश्न आपल्या मनामध्ये का निर्माण होतात, तर आपण अजून आपल्या डोक्याचा वापर केलेला नाही, बुद्धीचा वापर केला नाही. आम्ही बी कपडे का घातले, जर बुद्धीचा नाही वापर केला, मग आम्ही बी दुनियादारीत, तुमच्या दुकानदारीत. 10 दिवसाचा कार्यक्रम, पोथी घ्यायची, लागतो काय 10 दिवसाचे उदक म्हणजे नाश्ता, 10 दिवसाचं पिढाहरण आणि 10 दिवसाची व्याळी म्हणजे 30च माणसं लागतात. मंडप असेल तर मंडपाचा खर्च, माईकचा खर्च, पाण्याचा खर्च, गॅसचा खर्च. आता हा सारा खर्च त्या पंक्तीवाल्यावर टाकलेला राहतो. खर्च काही लागतो का? 10 दिवसाचा कार्यक्रम घ्यायचा आणि आम्ही साऱ्या भारतातून पैसे गोळा करायचे. आम्ही तुमच्या पाठीमागत लागलो का? आम्ही बुद्धिवादी तुमच्यासारखेच. आमचा उद्देश क्लिअर नाही, आमचा उद्देश स्पष्ट पाहिजे. इथं येणारा सुद्धा तुमच्या पलीकडं आलेला आहे, तुमच्या पुढं आलेला आहे. याचा अर्थ तुमच्यापेक्षा त्याची बुद्धी जास्त आहे आणि ती असायला पाहिजे. का आणि कशासाठी? माझा उद्देश स्पष्ट नसेल तरी मला देव भेटणार नाही. तुमचा उद्देश स्पष्ट नसेल तर तुम्हाला भेटणार नाही. तुमच्यात आणि आमच्यात काही फरक नाही, परंतु उद्देश स्पष्टता निर्माण होण्यासाठी बुद्धीशी गोष्ट निगडीत असते, शास्त्राशी निगडीत असते. शास्त्र काय सांगतं, परमेश्वर काय सांगतो, ती वासना निर्माण होणं, त्या वासनेवरती चालायला लागणं, चालत असताना ते सातत्य ठेवणं. कारण 2-4 दिवस आपण करतो मूडमध्ये. आता सत्संग संपल्यानंतर 2-4 दिवसात तुमच्यावर परिणाम होईल बघा. हे करावंसं वाटेल, इच्छा करावंसं वाटेल, अभ्यास करावंसं वाटेल, सारं करावंसं वाटेल. परंतु परत त्या राडगाड्यामध्ये पडले का आपोआप थोडा विसार पडेल आणि आपण परत जोरात निघू. हे 2-4 दिवसाचा विषय नाही, सातत्य ठेवावं लागेल तुम्हाला. शेवटपर्यंत हे करावं लागेल. आणि शेवटपर्यंत करायचं तर बुद्धीला सतत आपल्याला चालना द्यावा लागेल. त्या बुद्धीला आपल्याला जर चालना देता आली तर मग आपण चालत राहू. आपल्या मनामध्ये वासना निर्माण न होण्याचं कारणच ते आहे की धर्म हा ज्ञानाचा आहे. तुम्ही ऐकला असेल, आपला ज्ञानाचा धर्म आहे की नाही? परंतु दिसतं मात्र काय? सर्वात जास्त अज्ञान. ज्ञानाचा धर्म सांगायचा आणि दिसतं मात्र अज्ञान. मग म्हणायचं कसं काय ज्ञानाचा? ज्ञानावरती चालणारा धर्म हे आपण आपल्या स्टेजवरती सांगतो, परमेश्वराने शास्त्र काय सांगितलं हे सांगतो, पण ते कृतीत नाही आणलं तर ते ज्ञान काय उपयोगाचं? मग कृतीत नाही येण्याचं कारण काय? मला सारंच समजलं पण मी कृतीत आणत नाही. तुम्हाला सारं कळालं आहे पण तुम्ही कृतीत आणत नाही. तुमची हिंमत होत नाही, वासना होत नाही, पुढे जाण्याची तयारी होत नाही. याचं कारण बुद्धी. अरे देवाने स्पष्ट सांगितलं, हे असं नाही असं आहे, तसं नाही तसं आहे, हे असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. याचे निर्णय लावून टाकलेले. एखादं गणित जर आपल्याला सोडवायचं असेल तर सूत्र असतं बघा. याचं क्षेत्रफळ आपल्याला जर काढायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ भागिले त्याला 1089 केलं तर गुंठ्यामध्ये आरमध्ये येतं. आपल्याला हे माहीत आहे. ते गणित सोडायचं असेल तर सूत्र लागतात. तसं आपल्या जीवनाचं गणित आपल्याला सोडायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये वचनं लागतात, परमेश्वराचे सूत्र लागतात. त्यालाही सूत्रच म्हटलेलं आहे. आणि ते सूत्र जाणं म्हणजे बुद्धिवादीशी निगडीत असणं. त्या सूत्रावर राहणं म्हणजे बुद्धीशी निगडीत असणं. ही ब्रह्मवाणी आहे, ही माझ्यासाठी परमेश्वराने सांगितली, हे श्रीमुखीचं आहे, ब्रह्मवाणी आहे. यात कोणत्याही प्रकारचे खोट नाही आहे. ही स्वीकारायची ताकद निर्माण होणं, हे खरंच आहे. याच्यावरती एवढा पर्याय नाही, संशय घेण्याचं काही कारणच नाही. हे बुद्धीशी निगडीत आहे. नाही तर बरेच महानुभाव भेटतात, तेव्हाचा काळ वेगळा होता, आता कसं शक्य आहे? हे सर्वसामान्य महानुभावांची विचारधारा आहे. तेव्हाचा काळ फक्त वेगळा होता, मात्र तत्त्व तेच होतं. ते तत्त्व देवाने इतकं फॉरवर्ड सांगितलं आहे, धर्म आपला इतका फॉरवर्ड आहे का ते तत्त्व आजही चालतं आहे, उद्या चालणार आहे. या कलियुगाच्या 4 लाख वर्षाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तत्त्व चालणार आहे. कालानुक्रमे आपण बदलत राहणार, तत्त्व मात्र बदलत नाही, सिद्धांत मात्र बदलत नाही, परमेश्वराचा मार्ग मात्र बदलत नाही. कारण कलियुगी परमेश्वराने सांगितलेला जो धर्म आहे आणि कलियुग तर 4 लाख वर्षाचं आहे. मग तो काय फक्त वर्षासाठी, महिन्यासाठी का 2-4
वर्षासाठी सांगितलं आहे का? नाही. कलियुगातला धर्म त्या कलियुगाच्या पूर्ण युगाला सांगितलेला आहे, पूर्ण वेळेला सांगितलं आहे, शेवटापर्यंत सांगितलं आहे. सिद्धांत बदलत नाही. आज आपण थोडासा आचाराच्या बाजूने फरक पडला आहे. आपल्या पूर्वज जे आहे साधू संत आटनविजन करायचे, भिक्षाभोजन करायचे, जंगलात राहायचे. आपण थोडासा बदल केला, आश्रम पद्धत आली आणि त्यालाही प्रमाण आपले मूळ पुरुष आहे. परंतु आचार्यांनी आश्रम पद्धत कोणासाठी, कोणत्या उद्देशाने निर्माण केली? का जे वयस्कर आहे, अशक्त आहे, जे चालू शकत नाही, जे शारीरिक मानसिक थकलेले आहे त्यांच्यासाठी. मात्र आता ती परिस्थिती राहिली नाही. ही सुरुवात झाली. बदल केला की नाही आपण? आश्रम पद्धतीत आलो, आटनविजन थांबलं, भिक्षाभोजन थांबलं, ओली भिक्षेच्या ऐवजी कोरडी भिक्षा आली. आम्ही भिक्षाच मागतो, करून घ्यायला लागलो. देवाने सांगितलं पचन पाचन नाही की जे, पण करून घ्यायला लागलो. का? तर निमित्त करावं लागतं. 4 लोक येतात. बदल केला, काहीच हरकत नाही. बदल केला, पण सिद्धांत केला नाही पाहिजे, सिद्धांत मोडला नाही पाहिजे. आपल्या नजरेच्या समोर, आपल्या प्राप्तीच्या समोर परमेश्वराचं जे टार्गेट आपण घेतलेलं आहे ना, परमेश्वर प्राप्तीचं, ते मात्र आपल्या नजरेच्या समोर गेलं नाही पाहिजे. बदला तुम्ही. किती बदलायचं, काय बदलायचं, ही प्रत्येकाची स्वातंत्र्य आहे. आचार्य तयाचा धर्म परमेश्वराने सांगितलेला आहे. ज्याला फक्त आणि फक्त परमेश्वर हवा, ही वासना निर्माण होते, तोच हा विचार करू शकतो. जो विचार करेल तो त्यावरती चालू शकतो. कोणाचा काय उद्देश, कोणाचा काय उद्देश, आणि त्या उद्देशावरतीची चालण्याची प्रक्रिया आपल्याला आजूबाजूला दिसत असते. पण आपल्या मनामध्ये बी एक संभ्रमावस्था, गैरसमज निर्माण होत असतो. पण धर्म मात्र तो आहे का जो परमेश्वराने सांगितलेला आहे. धर्म हा व्यक्तिपरत्वे नसतो. मी आज खूप चांगला बोलतोय ना, उद्या जर काही बिघडलोय आणि तुमच्यापर्यंत निरोप आला तर धर्म वाईट नाही आहे, मी वाईट आहे हे लक्षात घ्या. धर्म व्यक्तिपरत्वे नसतो. धर्म हा परमेश्वराचा आहे, परमेश्वराच्या श्रीमुखीचा आहे आणि तो जीवाच्या हिताचाच आहे. मी बिघडलो म्हणून धर्म बिघडत नसतो. आपण व्यक्तिपरत्वे धर्म पाहत असतो. काही खरं नाही हो. तुम्हीच असे करायला लागेल तर आम्ही काय करायचं? तुम्ही तुमचं पहा ना, तुम्ही डोकं वापरा. आमच्याकडे कशाला बघता? किंवा आमच्यासारख्याने म्हणायचं आज काही खरं नाही, नामधारक वासनी कितीही सांगा, यांना काही कळतच नाही, मिश्र भक्ती सोडती नाही, अंधश्रद्धा सोडती नाही. ठीक आहे ना, ती सोडती नाही, तुम्ही सोडायला सांगा, सोडतील. नाही 10 सोडतील, 1 सोडेल, नाही सोडेल, विचार तर करेल. म्हणून आम्ही आमची कड केली पाहिजे, तुम्ही तुमची कड केली पाहिजे. आणि कड कर्तव्य भावना निर्माण कशाने होते? जो विचार करल, चिंतन करल की अरे देवाने सांगितलंय, देवाने अनंत ब्रह्मांडाचा नायक अवतार घेतलाय, वाडोवेडी फिरलाय, आचार्याने सांगितलंय माझ्यापासून 2-4, तुझ्यापासून 5-7. आचार्य प्रत्येकाला सांगत होते. का सांगावं, कशासाठी सांगावं? ही तळमळत जर आमच्यामध्ये नसेल तर आम्ही बुद्धिवादी आहोत का? आम्ही विचारलं पाहिजे, का करतो, कशासाठी करतोय, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. जे करतोय त्यातून तुला देव भेटणार आहे का? त्याच्या पलीकडे जाऊन तुला पाहावं लागेल. आम्ही आमची कड केली पाहिजे, तुम्ही तुमची कड केली पाहिजे. जो बुद्धिवादी आहे ना तो पुढं जाईल, सरकेल, त्याची वासना होईल, त्याची इच्छा होईल. हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, कारण धर्म हा ज्ञानाचा आहे. आता हे करत असताना बुद्धीचा वापर आपण नाही केला, बुद्धी बाजूला ठेवली. बाबा आम्ही खूप काही अभ्यास करत नाही, खूप काही ज्ञान नाही, खूप काही शाळेत गेलो नाही, पण आम्ही 50 वर्षापासून धार्मिकता करतोय, परंपरेचे उपदेशी आहोत. महाराष्ट्रातलं असं कोणतं स्थान सोडलं नाही का 4-4 वेळा मी केलं नाही असे सांगणारे आम्हाला खूप लोक भेटतात. वर्षभरातून कितीतरी पंक्ती केल्या, क्रिया करतच राहतो. त्या बाबतीत हात आपला अगदी मोकळा आहे, त्या बाबतीत बोलायचंच नाही. तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. कोणाला खाली हात आम्ही जाऊच देत नाही. किंवा सेवेची वेळ येते, कार्यक्रम असेल, कुठं असेल, सेवा द्यायला सुद्धा आपण पूर्ण वेळ देतो. आणि मग त्याला सांगतो अरे तू 50 वर्षाचा उपदेशी, क्रियेला कमी नाही, स्थानवंदनाला कमी नाही, सेवेला कमी नाही, आणि मग आता पुढं सरक, संकल्प सोड, घेत कर त्याग, प्राप्तीच्या अनुषंगाने जे परमेश्वराने ते करायला लाग. तो नको, थांबू आता. मग सारं करतोय, परंतु जाण्याची हिंमत का होत नाही पलीकडं? दृष्टपर भक्ती.
दृष्टपर हेतुपर भक्ती. दृष्टपराची भक्ती परमेश्वराची भक्ती नसते. दृष्टपर केलेली क्रिया परमेश्वरापर्यंत पोचत नाही आणि ती पोचत नाही म्हणून स्वीकारात पडत नाही. स्वीकारात पडत नाही म्हणून तुमच्यात बदल होत नाही, तुमच्यात हिंमत येत नाही. मग आम्ही काय आणि तुम्ही काय? आम्ही तुमच्या डोळ्यात डोळा घालून बोललो पाहिजे की आम्हाला देव भेटणार आहे, तुम्हाला मिळेल. पण आम्हीच जर म्हटलो ना आमचंच काही खरं नाही, तुम्हाला काय? आमची सुद्धा दृष्टपर मान पेटावा, मान भेटावा, आमचे कार्यक्रम व्हावेत. मन ती त्याच्या पलीकडे जाऊन मग अनुसरणाचा वाढदिवस, आणखीन XYZ, मंदिराचा वर्धापन दिन, आणखीन आश्रमाचा वर्धापन दिन झालं पाहिजे. कारण आमचा हेतू तो जर असेल तर आम्ही सुद्धा पुढं सरकणार नाही, सरकत नाही. कारण दृष्टपर येतोय, दृष्टपर येतोय. तुमच्यात आणि आमच्यात फरक काहीच नाही. आम्हालाही देव न मिळण्याची जी शंका निर्माण होते, खरंच भेटेल का नाही, एवढं सोपं आहे का? देवाने तर आचार तर खूप मोठा सांगितला आहे. तुम्ही काही सांगत होते का, काही म्हणत होते का? काय 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 हा 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 खरं ठीक आहे ना. खरं बोलल्यानंतर एक वजा होतात, याचा अर्थ म्हणजे तुम्ही मला वजा केलं, पुढच्या वेळेस कार्यक्रम घेणार नाही असंच ना. तो भावच नाही, उद्देशच नाही, उलट तुम्ही बोलवलंच नाही पाहिजे. नाही नाही गंमत झाली ती. हा 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 ते वजा होतील असं काहीच वजा होत नाही. माझा अनुभव वेगळा आहे, हा सुद्धा भ्रम आहे. ज्यावेळेस तुम्हाला खरं तत्वज्ञान कळेल, धर्म कळेल, परमेश्वराच्या प्राप्तीच्या बाजूने तुम्ही उठाल, तेव्हा तुम्ही आज जो खर्च करताय त्याच्यापेक्षा जास्त खर्च कराल. का तर तुम्हाला देव कळाला, धर्म कळाला आणि त्यावेळची भावना आता फक्त आणि फक्त देव मिळवण्याची. तिथं मात्र मग तुम्ही पैशाकडे पाहणार नाही. आज तुम्ही पैशाकडे पाहत आहे. बाबा क्रिया किती, पंक्तीला किती खर्च? 13,000, नको जास्त होत आहे, मग उदक देऊन टाका. उदकाला किती? 8,000, नाही जास्त होत आहे, मग चहा देऊन टाका. चहाचंही बजेट बसत नाही. बाबा जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका, मी भत्ता आणतो वाटितो. पण जेव्हा देव कळेल, धर्म कळेल ना, आणि परमेश्वर प्राप्तीच्या बाजूने, परमेश्वर प्राप्तीसाठी जेव्हा क्रिया करायला उठाल ना, तेव्हा तुम्ही कर्ज काढून क्रिया कराल. हे लक्षात घ्या. वजा नाही होणार, अधिक होणार. हा भ्रम आहे मानवांचा की तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर आमचं काय, तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर आमचं अस्तित्व पक्कं होईल, आमचा आदर वाढेल, आम्ही खऱ्या अर्थाने राजपुत्र बनू. हे लक्षात घ्या. परमेश्वर अभिमान घेतील. नाही होत नाही विषय नाही. आपण आज बुद्धीशी निगडीत विषय चाललेला आहे. काय होतं आणि काय होत नाही याच्याशी काही आपल्याला मतलब नाही आहे. ही परमेश्वराने सांगितलेला धर्म हा पॉझिटिव्ह आहे, होकारात्मक आहे. महादाईसाला देव काय म्हणतात, बाई विखो काय एक मुख, विखो तो हजारो मुख. देऊ आवडे, घेऊ आवडे, करू आवडे, सांगू आवडे, खाऊ आवडे, हा सारा विषयच आहे म्हटले. आणि विषयातला देवापर्यंत जात नाही. आणि आपणही त्याच उद्दिष्टानं करत जर असेल, आम्ही बी त्याच भावनेने करत असेल, तर आम्हीही पुढं सरकत नाही. याला कारण आहे दृष्टपर भक्ती. दृष्टपर भक्ती ही परमेश्वराची भक्ती नसते, ही देवतेची भक्ती असते. देवतेपर्यंतच पोचत असते. अज्ञानाशी माया सबंध. तुम्ही स्नान करायला गेले, डोकं टेकवलं पळाले, डोकं टेकवलं पळाले. ते येतात मग आमच्याकडं, बाबा आम्ही पदयात्रेला गेलो, 70 स्थानं केले. 70 स्थान, वा वा, कोणते कोणते केले? लगेच चिठ्ठी काढतो तो. यावेळेस एक सांगितलं, हे सांगितलं. बरे 70 स्थानामधली एक लीळा सांगा. नाही वा, ते जमलंच नाही आपल्याला. धर्म हा नाही आहे. 70 स्थानं करण्यापेक्षा दाच करा, परंतु योग्य करा. स्थान करणं म्हणजे काय? डोकं टेकवणं नाही का? स्थान करणं म्हणजे परमेश्वराला आठवणं आहे. तिथं जाऊन दुःख व्यक्त करणं आहे. तिथं गेल्यानंतर तो परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे, ते सत्व आहे, आपल्या हृदयात आलं पाहिजे. स्थान काय? स्थान जिथं आपले परब्रह्म परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचे नायक येऊन गेले, तिथं थांबले, बसले, उठले, स्पर्श केलेला आहे. एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते, त्यावरती आपली भावना असते, श्रद्धा असते, प्रेम असतं. ते गेल्यानंतर एखादी वस्तू त्याची समोर आली तर आपण किती जपतो, किती रडतो, किती दुःख व्यक्त करतो. जीव जीवासाठी एवढं करतो, देवासाठी आपण काय करतो?
का तर आपल्याला अजून देव कळाला नाही. का कळाला नाही? तर आपली भक्तीच दृष्टपर आहे. आपल्याला देव मिळवण्यासाठी आपली भक्तीच नाही आहे. आणि जो देव मिळवण्यासाठी भक्ती करल या दुकानदारीमध्ये दुनियादारीमध्ये पडणारच नाही आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्ही असेल किंवा आम्ही असेल, हे झालं पाहिजे, व्हायला पाहिजे, परंतु तत्वसिद्धांताच्या चौकटीत. नैतिकता धर्माचा पाय. मग तुमच्यासाठीच का? नैतिकता आमच्या धर्माचा पाय आहे. आमच्या गती नसेल तर आम्हालाही वासना होणार नाही देव व्हावं म्हणून, आम्हालाही कृतीवर जाण्याची इच्छा होणार नाही, आम्हालाही आचार करण्याची इच्छा होणार नाही. आचार खूप मोठा आहे का? आचार खूप मोठा नाही आहे. गोड बोलणं हा बी आचारच आहे, नैतिकता सांभाळणं हा बी आचारच आहे, भांडण न करणं हा बी आचारच आहे ना. मग तुमच्यातून काय ना आमच्यात काय? तुम्ही भांडण करावं आणि तुम्ही भांडण मिटवा आणि आम्ही काय भांडण करावं? काय अवघड आहे का? अवघड काहीच नसतं. ज्या वेळेस परमेश्वर कळेल आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तुम्ही उठाल त्यावेळेस तुम्हाला अवघड काहीच वाटणार नाही. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये तुम्ही विषय व्यवस्था केलेली आहे तोपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला अवघड वाटेल. प्रत्येक गोष्ट. ते म्हणतात नाचता येईन अंगण वाकडे, असं म्हण आहे ना कर्मराठीमध्ये. याला नाचता येत नाही, तो म्हणतो अंगणच वाकडं आहे. ते कोल्ह्याची आणि गोष्ट आहे बघा. तो जातो द्राक्ष खायला, द्राक्ष खायला जातो. आता द्राक्षाचा मंडप थोडा 10 फूट 8 फूट वरती असतो. कोल्हा छोटा असतो, उड्या मारून मारून थकला, त्याला काही द्राक्ष खाता आले नाही. तो आला बाहेर, त्याची मित्रमंडळी भेटले, म्हणले खाल्ले का द्राक्ष? फालतू ते आंबट राहतं, त्याचे कुठं खाता म्हटले. तसं मला करता येत नसेल ना तर मग 1000 कारणं तुम्हाला सांगेल. माझा उद्दिष्ट क्लिअर नसेल तर हजारो गोष्टी तुम्हाला सांगेल, विषय व्यवस्था करेल. परंतु प्रयत्नांती परमेश्वर आहे. प्रयत्न केल्याने देव भेटणार आहे. मला पाहिजेच आहे हट्ट जर असला तर प्रेम देणार आहे. परंतु आपली दृष्टपर भक्ती, मग तुमची काय ना आमची काय. दृष्टपर भक्तीमुळं आपल्याला पुढं जाण्याची इच्छा होत नाही. दृष्टपर भक्ती देवतेची भक्ती, अदृष्टपर भक्ती परमेश्वराची भक्ती. तूची व्हावं तूची भेटावं अहेतुक. त्याच्या पलीकडे जाऊन चैतन्यपराच्या परमेश्वराचं जाऊन त्या परमेश्वराला मिळवण्याची इच्छा ठेवणं म्हणजे परमेश्वराची भेटी कर. आपण आजपर्यंत दृष्टपरच भक्ती करत आलो कनाशीच्या ब्राह्मणासारखं. एका गोष्टीत सारं मागितलं. आपणही एका विड्यात काय काय मागवतो. विडा राहतो 20 रुपयाचा 5-50 लाखाचं मागून उठतो. आपल्या लक्षात येत नाही की अजिबात व्यवहारात मॅच होत नाही. त्या टक्केवारीत तरी बसवलं पाहिजे की नाही काहीतरी. कोणती बी गोष्ट करा तुम्ही, हरकत नाही. परमेश्वर आपला माता आहे, आपली पिता आहे, त्याच्याकडेच आपण हट्टदार, त्याच्याकडेच मागणार आहे. परंतु काही व्यवहारातही बसवा. जेवढी गोष्ट जास्त मागवायची ना तेवढ्या प्रमाणात आपली क्रिया असली पाहिजे, तर मग ती मॅच होईल ना कुठं तरी. नाही तर अन्यथा 10 रुपयाची वस्तू 2 रुपयाला मागितली तो दुकानदारच चिडतो तुम्हाला. तो सुद्धा आपलं डोकं आहे का म्हणतो. मलाच 7 रुपयाला पडली, तू 2 रुपयाला मागू राहिला, चल निघ पुढं म्हणसे. आणि आपण सुद्धा विचार करतो ना 10 रुपयाची वस्तू 2 रुपयाला कशी मागावी, आपण 50% मागावी. या बाबतीत बायात एकदम पक्क्या राहतात. भाव करणं, मोल करणं, बरोबर त्या रकमेलाच घेऊन येणं. आपण माणसं तसं करू शकत नाही. आपण म्हणतो अरे निम्मं कसं काय मागायचं, आपण 7 रुपयाला मागून उठवतो. मग तो म्हणतो जाऊ द्या, तुमचं राहू द्या, आमचं राहू द्या 8 रुपये. मग आपण म्हणतो जाऊ द्या, तुझं राहू द्या 7.5. आपण 7.5 डन करतो. तीच वस्तू 5 रुपयाला घेऊन येत. भाव मोल करण्याची प्रॅक्टिस आपली आहे. इथं जर ती लावली, ती बुद्धी इथं जर लावली तर इथं परमेश्वर भेटणार आहे, परमेश्वराचा आनंद भेटणार आहे. परंतु इथली बुद्धी आपली दृष्टपर, तिथली बुद्धी दृष्टपर आहे ना. आपले 2 रुपये कशाला खर्च झाले पाहिजे. दृष्टपर आहे, तिथं व्यवहार करतो, इथं व्यवहारच करतो. त्याच्यामुळे दृष्टपर भक्ती जर आपण करत असेल तर आपली वासना परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने होणारच नाही. कार्यक्रम घ्यायचा का घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, हा उद्देश जर दृष्टपरत असेल तर माणूस तळमळीनं बोलणारच नाही. मी पहिल्या दिवशी काय म्हटलं, 2 असले काय 1 असले काय, नसलेच कोणीतरी मी मलाच सांगत. दृष्टपर हेतू नाही ना, आहे की नाही. मी म्हटलं का तुम्ही तर खूप जाहिरात केली, गावातले लोक येत नाही, इकडचे लोक तिकडचे येत नाही, मंदिरे भरत नाही, 4 लोक आहे, 10 लोक आहे, वयस्करचे तरुण नाही आहे, असं काही बोललो कारण आहे का? काही मतलब नाही ना, काही मतलब नाही. मी मला सांगतोय, मी माझी उजळणी करतोय, माझं आणि देवाचं अंतर कमी करतोय, मी निमित्त होण्याचा प्रयत्न करतोय. मी माझ्यासाठी जर लक्ष केंद्रित करून जर मी करतोय तर परमेश्वर भेटण्याची शक्यता आहे. अन्यथा
उद्देश जर वेगवेगळे ठेवले, ध्येय जर वेगवेगळे ठेवले, ते दृष्टपरात मोडतात. म्हणून दृष्टपर भक्ती आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात नाही आणि मानवांची भक्ती दृष्टपराची नाही, दृष्टपराची नाही आहे. आपण आजपर्यंत जे करत आलो त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा आणि अदृष्टपराकडे. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, कधी विडा वाहिलाय का देव व्हावा, कधी नारळ बांधलाय का देव व्हावा, कधी पंचावतार उपार केलाय का देव व्हावा, किंवा साधू संत या तुम्ही 5 नाही 11 साधू पाहिजे आम्हाला पारायणाला. बाबा विचारतात कशाचं पारायण आहे, नाही देव व्हावा, देव मिळावा, माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हावे, माझं अनुसरण घडावं, ही सृष्टी वाया जाऊ नये. हात वर करा बरं, असं एखाद्याने पारायण केलं आहे का? आणि असा एकही माणूस नाही का ज्यांनी पारायण केलं नाही. असा इथं एकही माणूस नाही ज्यांनी पारायण केलं नाही. लग्न व्हावसाठी पारायण, मुलं व्हावसाठी पारायण, घर होण्यासाठी पारायण. त्या दिवशी एकाने मला फोन केला, म्हणे बाबा विहीर खोदायची आहे, पारायण करायचं आहे. म्हणजे विहीर खोदायसाठी पारायण, विहिरीला पाणी लागलं म्हणून पारायण, ते टिकावं म्हणून पारायण. सर्व गोष्टीसाठी आपण करतो, देव मिळावा याच्यासाठी पारायण करून पहा ना. मग का? दृष्टपर भक्ती आहे म्हणून आपल्याला ते सुचतच नाही, कळतच नाही, लक्षातच येत नाही, ती जाणीवच होत नाही की अरे आपण हे करतो त्याच्यासाठी करून पाहू आपण. दृष्टपर भक्ती आहे. बरं पारायण कोणाकडून करून घेता तुम्ही? जे संसारातून बाहेर पडले त्यांना सांगतात आमचं लग्न होऊ दे, या पारायण करा. किती डेअरिंग आहे तुमची. आणि आमचं किती धाडस आहे की आम्ही त्याग केला आहे आणि तुमचं लग्न व्हावं म्हणून येऊन पारायण करतो आहे. आम्ही तुमच्या धाडसापेक्षा आमच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. आमचं नाही झालं तर चालेल बाबा, पण तुझं झालंच पाहिजे. आम्ही मुलं जाळ सोडून आलो, पण तुला मुलगा झालाच पाहिजे, याच्यासाठी पारायण. पक्षकारांनी या साऱ्या गोष्टी नाकारल्या. तुम्ही का करता, कशासाठी करता, उद्देश काय, ध्येय काय, हे सारं दृष्टपर भक्तीचं विषय असल्यामुळं मळीनं तो आपापच येतं आणि पुढं जाऊन परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ही जी अवस्था ही धुसर होत राहते. म्हणून दृष्टपराच्या पलीकडं आपण गेलो पाहिजे. एक तर डोक्याचा बुद्धीचा वापर, दृष्टपराच्या पलीकडं आपण गेलो पाहिजे. आपण धार्मिकता करतोय वर्षानुवर्ष, परंतु धार्मिकता करत असताना, भक्ती करत असताना आपण आचाराचा विचारच केलेला नाही आहे. विचारच केला नाही. तुम्ही आजपर्यंत कधी आचाराचा विचार केला का? आचाराशी काय आपला संबंध आहे? ते साधू संत पाहून घेतील, त्यांचा विषय येतो, त्यांचा संबंध आहे. आचार्यतयाचा धर्म सांगितला आहे ना, मग आचार्यतयाचा धर्म आहे, धर्मात जर यायचं आहे, धर्मात जर प्रगतीला जायचं, धर्म प्राप्त करायचा आहे तर आचार करावा लागेल की नाही? आपण आचाराचा विचार केलेला नाही आहे आणि म्हणून आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने स्वप्न पडत नाही, महत्त्वाकांक्षा निर्माण होत नाही, आत्मविश्वासही वाटत नाही. आचार करून बघा, थोडासा आचार. स्वयंदास्य तपस्वीनं अवघड आहे का? स्वतःचं काम स्वतः करायचं, घरातले भांडणं मिटून जातील. दररोज त्याच्यावरच भांडणं होत्या. तुमचे कपडे तुम्ही काढते नाही, तुमचं ताट उचलत नाही. जेवढं करण्यासारखं तेवढं तर करा. बाया तर करतातच. तुम्हालाच वळण नाही, पोरांना कसं काय वळण लागल? आवड निवड नसावी. हीच भाजी का केली, तीच भाजी का केली? दररोज फोन येतो, काय भाजी करू? कारण घरच्यांना रिस्क असते, ही करायची आणि परत भांडण व्हायचे, त्याच्यापेक्षा विचारून घ्या. आपण भाजी सांगणं आणि जीच सांगितली तीच केल्यानंतर आपण खाणं, याच्यात काय मजा आहे? काय मजा आहे? कारण माइंडसेट झालेला आहे का आज अशी अशी भाजी आहे, अशा पद्धतीने जा का काय समोर येणार आहे माहीतच नाही आहे, तेव्हा काहीतरी थोडीफार मजा वाटेल. तुम्हाला 8 तास 4 तास अगोदरच कळतं का आजची संध्याकाळची भाजी काय? त्याच्यावरून वाद होता. देवाच्या सांगितलं आवड निवड नसावी. आवड निवड कशाला करता? बरं कोणती भाजी खाली पोटच भरणार आहे ना, कोणती भाजी खा. असं काही नाही की या भाजीनं पोट भरतं, या भाजीनं नाही भरत, असं तर काहीच विषय नाही. आचार अवघड आहे का? तुम्ही करून बघा बरं. आचाराच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही पावलं टाकाल ना, तेव्हा तुम्ही पक्के व्हाल आणि तेच पावलं तुमचे परमेश्वरापर्यंत जातील. मग आम्ही काय तुम्ही काय? इतकं सोपं सायन्स आहे. सायंटिफिकली जर आपण बघितलं, तुम्ही 4 भाज्या घेतल्या आणि 4 भाज्या एकाच वेळेस खाता ना, असं नाही की एक भाजी संपली का मग दुसरी, दुसरी संपली का मग तिसरी, असं काय आहे का? नाही आहे ना. कारण पोटात तर काही कप्पे नाही आहे, पोट तर एकच आहे, त्याच्यात सारं मिक्स होणारच आहे. सारं आतमध्ये मिक्स होणारच आहे, तर बाहेरच मिक्स करून खाल्लं तर काय फरक पडतो?
रेंदिया चेंदिया दरबरीचे प्रयोग तर करून पहा तुम्ही. तुम्हाला सांगतो सारं एकत्र आल्यानंतर ती टेस्टसुद्धा आणखीन वेगळी राहते. टेस्ट असते, बिगर टेस्टचं काय असतं का? अहो एक भाजीची टेस्ट आणि 4 भाजी एकत्र केल्यानंतरची टेस्ट काहीतरी फरक असेल की नाही. परंतु आपण करत नाही. आचाराचा विचार. मी फक्त प्रॅक्टिकल तुम्हाला थोडंसं देतोय. तुम्ही करणार न करणार हा विषय वेगळा आहे. आमच्यासारख्याने तरी केलं पाहिजे. पात्री पडीले भोजन कीजे. पात्रात जे आलं ते करावं. हे नको ते नको, हे चालन ते चालन. मला तर आश्चर्य वाटतं. मी तिथे गेलो का बाबा तुमचं काय विचारतात ते जेवणाच्या बाबतीत? नाही 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 काय म्हणतात हां नाही चॉईस पण नाही. काय शब्द आहे तुमचं? पथ्य आहे का काही? साधूला कुठं पथ्य असतं काय? हां ठीक आहे, आजारी आहे, शुगर आहे, BP आहे, थोडंफार असू शकतं. बाबा तुम्हाला काय आवडतं? साधून विचारलं पाहिजे, बाई मला फक्त देवच आवडतो. तो देता आला तर दे. काय आवडतं म्हटल्यानंतर इकडून 4 गोष्टी जातात. हे करा, ते करा, ते करा, ते करा. आपल्याला वाटतं की आवडतीचं जर केलं, साधू तृप्त झाले तर देव तृप्त होतील. विनाकारण किती डोक्याला ताण आहे, किती डोक्याला व्याप आहे. अनुसरा, भिक्षा मागा, त्याग करा, आचार करा, नंतर देव भेटेल का नाही याची शंका. देवाने किती सोपं करून टाकेलं आहे साधू संतांना. तृप्त करा, देव मिळवा. किती सोपी स्कीम आहे. आणि ती स्कीम आपण पक्की स्वीकारलेली आहे. या ज्या गोष्टी आहे ना या बुद्धीशी निगडीत आहे. दृष्टपर आणि अदृष्टपराशी निगडीत आहे. याचा अर्थ साधू जनावर नाही हे पण लक्षात घ्या. मग साधूंना काही चालतं आणि मग काही देतात. तसे अनुभव आले आम्हाला. कार्यक्रमाला बोलवले, आम्हाला राहायची व्यवस्था नाही, व्यवस्थेत आणखीन काही नाही. हे साधू आहे बाबा, राहतील कसे बी. अरे मग आम्ही जनावर आहे का? आम्ही माणसाच आहे ना. अष्टस्वभाव तुम्हाला आम्हाला आहे नाही. काही तर निदान राहण्याची तर व्यवस्था करा नीट. मग मी त्याच्यानंतर सांगायला लागलो, कार्यक्रम यायला लागले, बाकी काही नाही. आता मला बेलेकर साहेबांनी फोन केला होता. त्यांना आहे का बेलेकर साहेब? त्यांना एकच बोललो, बाकी काही नाही भाऊ, राहण्याची व्यवस्था नीट करा. आमचा तुम्हाला डिस्टर्ब नको, तुमचा आम्हाला डिस्टर्ब नको. आम्ही एकटे कुठंतरी चिंतन करू, बसू. आमची जी साधनं आहे, आम्ही कुठे गेलो तरी आमचं स्मरण, चिंतन, वाचन, आमच्याबरोबर काही मुलं आलं त्यांचा अभ्यास राहतो, मग त्यांचा गोग जे बी आहे ते आमचं चालू राहिलं पाहिजे. आम्हाला काही अपेक्षा नाही. ते म्हटले आजपर्यंत कोणी सांगितलंच नाही असं. म्हणे का बरं? नाही म्हणे ते साधू संत आले का ते काय म्हणतात मंदिराच्या जवळच करा, नाही तर मंदिरातच आमची व्यवस्था करा. नाही म्हणले लॉजिक काही कळालं नाही. मंदिरातच व्यवस्था, मंदिरात कुठं झोपायचं असतं, थांबायचं असतं. म्हणले त्याच्या पाठीमागं लॉजिक नाही बाबा, त्याच पाठीमागे व्यवहार आहे. म्हणजे इथं बसल्यानंतर येत राहतं ना म्हणे. आणि तुम्ही जर गेले दृष्टीआड सृष्टीआड तुम्ही गेले तर तुमची पूजा करायला कोण येणार आहे? पण ती अपेक्षा आम्हाला नसल्यामुळं आम्ही म्हणतो लांब कुठं तरी करा. 2 किलोमीटर करा, 10 किलोमीटर करा, काय हरकत नाही. कार्यक्रमात बरोबर वेळेत येऊ, कार्यक्रम झाल्यावर वेळेत जाऊ. दृष्टपर. मग तुमची काय ना आमची काय हे आपल्याला कळालं पाहिजे की दृष्टपर आहे की अदृष्टपर आहे. नामधारक वासनिक दृष्टपर आहे की अदृष्टपर आहे. धर्म बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करणाऱ्याचा आहे. अदृष्टपर भक्तीचा आहे आणि आचरण करणाऱ्याचा आहे. तुम्ही आचाराच्या बाजूने थोडा विचार करा, थोडंसं पाऊल टाका, त्यातलं एक कोणतं तरी आचार करा. देवापर्यंत तुम्ही पोहोचाल. फक्त नैतिकता हा आचार करून पहा. नैतिकता हा धर्माचा पाय. तुम्हाला सांगितलं जो जीवनामध्ये नैतिकता पाळेल ना तुमचं 100% अनुसरण घडेल आणि देवही भेटेल. पण जो नैतिकता पाळणार नाही त्याला काहीच भेटणार नाही. मग आम्ही बी अनैतिक जर वागलो, आम्ही चुकीचं काम केलं तरी देव भेटणार नाही आम्हाला. मानपान भेटल, मन त्या भेटल, आणखीन काय 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 भेटल, पण देव नाही भेटणार. नैतिकता पाळा तुम्ही, तुम्हाला दुसरं काही करण्याची गरजच पडणार नाही. एकाच गोष्टीवरती सारा धर्म उभा आहे आणि बरोबर तुमची चाल तयार होईल. तुम्हाला कळणार नाही देवापर्यंत तुम्ही कसे पोचले, तुमचा त्याग कसा झाला आणि परमेश्वराने तुम्हाला कसं प्राप्तीला नेलं. एकच तत्व सांभाळा. आपोआपच एका तत्वाच्या अनुषंगाने सारे तत्व येत राहतात. आपण आचाराचा विचारच करत नाही. म्हणून आचार्य तयाचा धर्म आहे. अदृष्टपराकडे आपण का झुकत नाही? आपण आचाराचा विचार करत नाही. आपली बुद्धी पक्व का नाही, परिपक्व का नाही, दृढ का नाही? हे असं नाही असंच आहे, बस बात खतम. यात अजिबात कॉम्प्रोमाइज नाही, येवा पर्याय नाही. अशी परिपक्व बुद्धी का होत नाही? आपण आचाराचा विचार करतो. आचार्य योग्यता, विचार्य दृढता. विचारामध्ये दृढता न येण्याचं कारण आम्ही आचाराकडे झुकलो नाही, तुम्ही आचाराकडे झुकले नाही.
आणि मग बाकीच्या साऱ्या गोष्टीचा जो आधार आपण घेतोय तो आधार आपण इनसिक्युअर फील करतोय. म्हणजे काय, आपल्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या आधारात साऱ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. एक नामतारी आहे, बाकी सारी दुनियादारी आहे. लक्षात घ्या. नाम दिलंय तुम्हाला, नामानी वेद, नामानी बोध, नामानी साह्य, नामानी प्राप्ती, सारं काही त्यांनीच भेटत आहे. आणि ते नाम परमेश्वरांनी तुमच्यापर्यंत पोचवलंय. एवढं मोठं साधन असताना ते सोडून द्यायचं आणि बाकीचे भरपूर उपद्व्याप करायचे, भरपूर उपद्व्याप करायचे. काय उपयोग आहे का त्याला? काहीच उपयोग नाही. आणि हे का करत नाही? पण आचाराच्या बाजूने आपण विचार करत नाही. जेव्हा आचाराच्या बाजूने जेव्हा विचार कराल तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येईल आपली क्रिया हेतुक असल्यामुळं क्रियाचा स्वीकार होत नाही. आपल्यामध्ये बदल का होत नाही? मी आश्चर्य केलं. मी कुठे गेलो, आता मी इटकूरला गेलो होतो बघा. मी विचारत राहतो की तुम्ही उपदेश घेऊन किती वर्ष झाले, तुम्ही उपदेश घेऊन किती वर्ष झाले. नवीन नवीन लोक तर अभिमानाने सांगायचे बाबा 3 पिढ्या. आणि जेव्हा विचारायला लागलो तर 3 पिढ्या सांगूच नका आता तुम्ही. मग ते सांगायला बंद केलं. तरी 50 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष क्रिया तरी कितीतरी केल्या, पण बदल काच नाही. तोच भामटेपणा, तोच खोटेपणा, तोच व्यवहार, तेच सारं चालू आहे. बदल का नाही आहे? बदल का नाही आहे? तर क्रियेचा स्वीकार नाही आहे. जेव्हा क्रियेचा स्वीकार होतो तेव्हा बदल होत असतो. ओलागुण, क्रियेचा स्वीकार. आचाराच्या बाजूने प्रयत्नवाद, क्रियेचा स्वीकार. कटकटीयमान, क्रियेचा स्वीकार. ज्ञान, क्रियेचा स्वीकार. प्रेम, क्रियेचा स्वीकार. आपला धर्म भजनात हवे, क्रियेत हवे, स्वीकारात हवे. परमेश्वर स्वीकार करतील तेव्हा बदल होईल. सारंगपट नियमामध्ये का बदल नाही झाला? देवाने तर सांगितलंय मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. देवाने सांगितलं की नाही? आणि त्यांनी तर 60 वेळा देवाला विनंती करून दिलं की नाही जेवण? 60 वेळा, एकदा नाही 60 वेळा. तरी बदल का नाही आहे? अहेतुक तो विसरून गेला होता. आपण अहेतुक विसरून गेलेलो आहे. आपल्याला एकच माहिती, अन्नदान ते उत्तम. परंतु अन्नदान उत्तम हा कर्मराटीचा सिद्धांत आहे. आपला सिद्धांत काय? अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, हा आपला सिद्धांत. अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन, हा आपला सिद्धांत. आपला सिद्धांत आपण विसरून गेलोय. आपण म्हणतो अन्नदान उत्तम, अन्नदान उत्तम. का उत्तम? 2 चपात्यापेक्षा तो तिसरी चपाती मागतच नाही. तृप्त झाला. सकाळी झाला तृप्त, परत करावंच लागणार आहे ना. आणि ह्या भजनात, या संस्कारात, त्या दिवशी मी बघितलं, तुम्हाला सांगितलं 4 सृष्ट्या गेल्या. कळत न कळत परमेश्वराने त्या क्रियेचा स्वीकार केला आहे म्हणून आपल्याला बोध दिलेला आहे. आता जर क्रियेचा स्वीकार केला झाला तर नक्की तुमच्यात बदल होईल, हिंमत येईल आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू होईल अत्यंत आत्मविश्वासाने. मग आमचा काय आणि तुमचा काय? हेतुक आणि अहेतुक हे समजून घेतलं पाहिजे. हेतुक जर केलं तर देवापर्यंत जातच नाही, देवापर्यंत स्वीकारात पडत नाही, म्हणून आपल्यात बदलच होत नाही. आणि बदल नाही म्हणून आपल्यामध्ये हिंमतच होत नाही. आपण दैवराटीचे होतच नाही, राहतच नाही. म्हणून क्रियेचा स्वीकार होण्यासाठी आपल्याला काय लागतं? अर्थात तळमळ, दुःख आणि सर्वात त्यापेक्षा अहेतुक तूची व्हावं, तूची भेटावं हा भाव पाहिजे. तुम्ही क्रिया करतात, कमी करतात का क्रिया? साधू संतांना करतात, कुठं पंक्ती देतात, आणखीन कुठं कुठं चालूच असतं. कितीतरी क्रिया केल्या, मग तुमच्यामध्ये का बदल नाही झाला? तुमच्यामध्ये का हिंमत येत नाही? याचा अर्थ या 4ही गोष्टी आल्या नाही तिथं. तळमळ नाही, दुःख नाही, स्वीकारात पडावा हा भाव नाही, अहेतुक नाही, तूची व्हावा, तूची भेटावा हा भाव जर निर्माण झाला तर आपोआप दुःख निर्माण होतं. आणि ते दुःख परमेश्वरापर्यंत पोचतं. किंचित दुःखे पापनाश, आनंदे पुण्य राशी नासते. आनंद कशाचा आहे आपल्याला? घर झालं, वा वा मस्त. परंतु क्रियेचा आनंद त्यांनी पुण्यराशी जातात. आणि दुःख कशाचं? सारं भेटलं पण देवा तू नाही भेटला. सारं करतोय पण तू कुठं भेटशील याचं दुःख जेव्हा निर्माण व्हाल तुम्हाला होईल. थोडंसं किंचित दुःखे पापनाश, पापाचा नाश होईल, पुण्याचा नाश होईल. कारण दैवराटीत पाप पुण्य नाही, योग्यता आणि अयोग्यता. तुमची योग्यता वाढेल तेव्हा परमेश्वरापर्यंत जाल की नाही. म्हणून अहेतुक भजन हा आपला सिद्धांत आहे आणि तो परमेश्वराच्या प्राप्तीचा विषय आहे. आणि ते जर आपण केलं तरच परमेश्वरापर्यंत स्वीकारात पडेल आणि आपल्यात बदल होईल. आपण नामस्मरण कमी करतो का? नामानी वेद, नामानी बोध, नामानी साय, नामानी प्राप्ती. आणि आपल्याला सोपा सरळ
स्पष्ट धर्म सांगितला. काही करायचं आहे का आपल्याला? काहीच करायचं नाही, फक्त नामस्मरण करायचं. पण ते नामस्मरण बी सिस्टममध्ये करावं लागेल, वेळेत करावं लागेल. आता शाळेत मुलाला घातलं, कोणत्या वेळेत आणि कोणत्या पद्धतीनं आपण शाळेत त्याला नेऊ शकतो का? तो बी टायमिंग आहे ना. कलेक्टरला भेटायचं टायमिंग आहे, आमदाराला भेटायचं टायमिंग आहे, डॉक्टरला भेटायचं डॉक्टरनी टायमिंग दिलेला असतो. त्या टायमिंगमध्ये गेलो तर ते भेटेल ना. तसं परमेश्वराने आपल्याला टायमिंग दिलेलं, आपण स्मरण करतो, पाठीचं स्मरण करत नाही म्हणून आपल्यात बदल होत. ज्या सिस्टमला परमेश्वराने स्मरण करायला लावलं, ज्या पद्धतीनं स्मरण करायला लावलं, ते स्मरणच आपलं होत नाही. नाम लीळा मूर्ती चेष्टा. आता ज्ञानाशी परत बुद्धीशी निगडीत. नाम आलं परंतु लीळा आली पाहिजे, आपल्याला आठवली पाहिजे, आपल्याला समजली पाहिजे. नाही तर एक गाठी केली का आपल्याला वाटतं 15 गाठ्या झाल्या, कंबर दुखायला लागलं, डोळे दुखायला लागले, आपल्याला काही बाहेरचं आहे का काही शंका यायला लागल्या, आणि मग परत आपण खिटी घालायला लागलो, परत मागचं चक्र. ती प्रॅक्टिस, परमेश्वराने सांगितलेली पद्धत आणि ती वेळ जर आपल्याला पकडता आली तर परमेश्वराच्या नामाचा परमेश्वर स्वीकार करतात. आणि त्या नामाचा स्वीकार केल्यानंतर आपल्याला साह्य तर होतच होतं, पण आपल्याला प्राप्ती पण होईल. इतकी सोपी आणि सरळ धर्म आपल्याला सांगितला आहे. काही करायला सांगितलं का? प्राप्तीला जायचं आहे ना तुम्हाला, मला प्राप्तीला जायचं आहे ना. मग करायचं काय? फक्त स्मरण करायचं. बाकीचं काय? मग अनुषंगिक आलं, मुख्य साधन आपण सोडून दिलं, स्मरण करत नाही. मात्र मग किती काय करतो. आणि शेवटचं तर ते निरंतर आठवा. उठता बसता बोलता खाता जेवता. आपण तर जेवता जेवता गप्पा मारता मारता आपलं जेवणच जात नाही. गप्पाच मारावं लागतं. एक घास खातील गप्पा मारतील, एक घास खातील गप्पा मारतील. प्रत्येक घासात तुम्ही स्मरण करा ना. एक घास घेतला न स्मरण, दुसरा घास घेतला स्मरण. त्या घासात त्या मीराबाई होत्या ना द्वापार युगातल्या, विष पाहायला लावलं, परंतु विष झालं का? ते विषाचा परिणाम झाला का? त्याच्यात काही जर हेतू जर काही असेल, काही उद्देश असेल, कोणाचा काही दिलंय असेल, तर त्याचा परिणाम होईल का? नामाने स्मरणाने आपण ते घेतोय, स्वीकारतो. तशी आपण एखादं कर्म करत असताना, काम करत असताना, व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना, स्वयंपाक करत असताना, भांडे घासताना, कपडे धुताना नामस्मरण करू शकता. पण आपण कपडे धुताना आपल्या डोक्यात काय राहतं? दररोज हे कपडे बदलतात, यांना काय कुठं शूटिंगला जायचं राहतं. भांडे घासताना विनाकारण स्वतःचं काहीच करते नाही, मलाच करावं लागतं. मी काय कमवत नाही, मी काय नोकरी करत नाही काय. तसं जर भावना असेल तर मग त्या भांड्याला कोचेकाचे पडणारच आहे. दरवर्षी तुम्हाला भांडे बदलावत लागणार आहे. खर्च तुमचाच, नुकसान आहे तुमचंच. स्मरण करता करता करा, बघा जीवनाचा आनंद तुम्हाला भेटेल, मस्त वाटेल तुम्हाला. स्वयंपाक स्मरण करता करता. मला बऱ्याच भगिनी फोन करतात, वेळच नाही बाबा. वेळ आहे म्हटलं. स्वयंपाक करता का तुम्ही? म्हणे हो. तेवढा वेळ तुमच्या ताब्यात आहे म्हटलं. भांडे घासता का? तेवढा वेळ तुमच्याकडे आहे. कपडे धुता का? तेवढा वेळ तुमच्याकडे आहे. लावा सत्संग, काय टेन्शन घेऊ नका म्हटलं. स्वयंपाक करता करता सत्संग ऐकून 50-60 वर जे गेले ना, आता वेळ भेटायला लागला. आता स्वयंपाकाव्यतिरिक्त स्मरण करायला लागले, स्वयंपाकाव्यतिरिक्त अभ्यास करायला लागले. त्याचं पावित्र्य तुम्हाला कधी कळेल? जेव्हा त्यातलं मर्म, त्याची किंमत कळेल. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही कधी केव्हाही करा. एकदा का त्याच्यातली मर्म कळालं, ती वेटेज कळालं का मग तुम्ही त्याला वेळ द्याल, त्याचं पावित्र्य राखा. अगोदर तुम्हाला असं म्हटलं नाही, असं करा तसं करा, असंच करावं लागेल तसंच करा, तेव्हा त्या करणंच नको, जाऊ द्या, आहे की नाही. म्हणून नामस्मरण स्वीकारात पडेल. असं जर स्मरण केलं तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही प्रकारचं साधन करण्याची गरज नाही. आणि म्हणून भक्ती तर करतोय, पण परमेश्वर न मिळण्याची एक कारण आहे आपले, परमेश्वर न भेटण्याची एक कारण आहे. अनंत जन्मात अनंत सृष्टीत भक्ती केली आपण, प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वराने बोध दिला आपण, तरी का आलो? तर त्यावेळेस हेच करत होतो ना, आत्ताही हेच केलं. रिझल्ट काय वेगळा भेटणार आहे का? रिझल्ट जर वेगळा पाहिजे असेल तर वेगळं काहीतरी करावं लागेल का जे देवाने सांगितलं आहे. तो रिझल्ट मिळवायचा असेल तर वेगळा विचार, वेगळी दृष्टी, वेगळी पद्धत काहीतरी वापरावं लागेल की नाही. आणि म्हणून नामाचा स्वीकार होण्यासाठी नामस्मरण हे आपल्याला परमेश्वराने सुंदर असं साधन दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त सारं दुनिया आपण करतो, परंतु स्मरण करत नाही. त्या दिवशी मी तुम्हाला निवडणुकीचं उदाहरण दिलं की निवडणुकीला जाताना मतदान करायला 1000 पर्याय असतात, परंतु यादीत नाव नसेल तर तुम्हाला निवडणुका लढता येणार नाही. निवडणुका लढता येणार नाही आणि निवडणुकीला मतदानही करता येणार नाही. पण तेच जर यादीत नाव असेल तर एकही पर्याय चालतो. तसं परमेश्वराच्या ह्या ज्ञानाच्या आणि प्रेमाच्या यादीत तुमचं नाव जाऊ द्या, आणि मग एक जरी पर्याय केला, एक जरी आचार केला, थोडंसं जरी स्मरण केलं तरी तुम्ही 100% तरुण जाल. खूप
खूप काही जास्त फापट पिसारा करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. थोडं करा, अचूक करा, व्यवस्थित करा आणि योग्य करा. देव 100% भेटल. काही प्रश्न नाही तुमचे, परंतु या ताईंनी मला प्रश्न भरपूर विचारले, ते आपण घेऊ. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.